मान खाली घालून फेरीवाल्यांची दादागिरी सहन करून गप्प गुमान लोकलच्या गर्दीत घुसून शरीर नावाचे ओझे झोकून देऊन राब राब राबायला जातो ते आम्ही निरुपद्रवी जीव. वर्षानुवर्ष असंच चालतं आणि अचानक मुख्य रस्ते रंगबिरंगी होतात. वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्याने मोठे मोठे पोस्टर बघून डोळे सुकावतात आणि कळू लागते, अरेच्छा, आपला सण आलाय, लोकशाहीचा महोत्सव आलाय. अहो, निवडणूक आलीये. छाती 2 इंच फुगून वाढते, कारण 4 वर्ष 11 महिने पुन्हा न दिसणारे मोठमोठ्या पोस्टरवरचे चेहरे आमच्या दरवाजात दिसू लागतात, अगदी हात जोडून. आता यावर्षी ठरवले त्यांच्यासोबत एक सेल्फीच काढायचा आणि स्टेटसलाच ठेवून लाईक मिळवायचा. तेवढीच नात्यात थोडी पत वाढायची. असो, तर निवडणुका आल्यात. आपण आता राजे होणार आहोत, राजे. आउटगटकीचे असू द्या, काही असले तरीही लोकशाहीची दुसरी बाजू आहे. सर्वच काही मनासारखं घडत नसतं. पाय घसरून आपला माणूस चिखलात पडला तर त्याला आपण दूर करतो का? स्वच्छ करून परत जवळ करतोच ना. अशी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही, तिचा सन्मान व्हायलाच पाहिजे. अजून एक महत्वाचं, सर्वपक्षीय कार्यकर्त्या मित्रांना माझी एक नम्र विनंती. आपापल्या पक्षांसाठी आपापल्या सोसायटीत, विभागात प्रसंगी जवळ असणाऱ्या मित्रांशी सुद्धा आपण भांडतो. वाद होतात, बोलणे सोडून दिले जाते. नंतर काही महिन्यांनी नेते एक होतात आणि आपण दुश्मनी संपत नाही तेव्हा समजून घ्या, विवेकाने वागा आणि आपल्या भारतवर्षाची लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान नक्की करा. धन्यवाद.